लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अद्वैत आता कलाची खूप मोठी साथ देत एक अख्खी रात्र कलासोबत घराबाहेर झोपून काढणार असतो आणि कला अद्वैत मधील प्रेम आणखीनच फुलणार असतं. अद्वैत कलाचं हे प्रेम पाहून व अद्वैत कला एकत्र झोपले होते हे ऐकून सरोजला कलाचा खूप राग आलेला असतो आणि सरोज आता खूप मोठा निर्णय घेणार असते. तर इकडे खरेंच्या घरी त्यांना बँकेकडून एक मोठं नोटीस आलेलं असतं. तर आता अद्वैत कला एक अख्खी रात्र घराबाहेर का झोपणार व तिथे काय करणार आणि खरे कुटुंबियांना बँकेकडून कोणतं नोटीस आलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण गेल्या काही भागांमध्ये पाहिलेलं आहे की अद्वैतने आबांच्या सांगण्यावरून कलाचे सामान त्याच्या रूममध्ये शिफ्ट केलेले असते. म्हणजेच कलाला रूममध्ये राहण्यासाठी बोलवलेलं असतं. परंतु तिथे कला मात्र अद्वैतचं काही एक ऐकून घेत नसते. ती अद्वैतला फक्त एकच प्रश्न विचारत असते की अद्वैत, तू मला तुझी रूम कोणत्या हक्काने शेअर करत आहेस? तू माझ्यावरती अशी जबरदस्ती का करत आहेस? त्यामागचे कारण काय आहे? नेमकं तुझं आणि माझं नातं तरी काय? तेव्हा तिथे अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ कला, तू बाहेरच्या लोकांच्या नजरेत माझी बायको आहेस आणि चांदेकरांची सून. आपल्या आबांची अशी इच्छा आहे की आपण दोघांनी पती पत्नीचे कर्तव्य बजावत एकाच रूममध्ये राहावं. चांदेकरांच्या सुनेवरती असा अन्याय होऊ नये. परंतु कलाला स्वतःचा अभिमान असतो म्हणून कला अद्वैतचं काही एक ऐकून घेत नसते. कला तिच्या निर्णयावरती ठाम असते. म्हणूनच अद्वैत स्टोअर रूमला म्हणजे कलाच्या रूमला कुलूप लावतो. अद्वैतचं त्यामागचं कारण असं असतं की कला तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी आल्यावरती स्टोअर रूमला कुलूप पाहून ती स्वतःच माझ्याकडे झोपण्यासाठी येईल. परंतु कला मात्र खूप हट्टी असते. ती एकटी जाऊन बाहेर अंगणामध्ये जाऊन झोपते. अद्वैतला प्रश्न पडतो की ही अति आगाऊ मुलगी आता कुठे गेली असेल. त्यासाठी अद्वैत कलाला खूप शोधतो. कला अद्वैतला घरामध्ये कोठेच सापडत नाही. त्यानंतर अद्वैत बाहेर येतो. तिथे कला अंगणामध्ये झोपलेली असते. कलाला एकटीच झोपलेली पाहून अद्वैतच्या मनात विचार येतो की ही मुलगी किती हट्टी आहे. ती काही एक ऐकून घेत नाही. जर आबांना कला ही एकटीच बाहेर अंगणामध्ये झोपली आहे हे कळल्यावरती आबा मला सोडणार नाहीत आणि आबा माझ्यावरती खूप चिडतील. कलाचा हाच प्लॅन असेल. परंतु यावेळी मी कलाचा हा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. त्यासाठीच अद्वैत कलासोबत बाहेर झोपण्याचं ठरवतो. परंतु तिथे बाहेर अंगणामध्ये खूप सारे मच्छर असतात. त्यामुळे तिथे अद्वैतला काही झोप येत नसते. कलाला शांत झोप यावी म्हणून अद्वैत कलाच्या अंगावरील मच्छर मारायला लागतो. तेव्हा अचानकपणे कलाला जाग येते. अद्वैतला तेथे पाहून कलाला धक्काच बसतो. कला म्हणते, अद्वैत, तू इथे माझ्याजवळ काय करत आहेस? तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की तुला काय वाटलं या जगामध्ये फक्त तूच हट्टी आहेस का? तुझ्यापेक्षा जास्त हट्टी तर मी आहे आणि म्हणून मी तुझ्याजवळ बाहेर झोपणार. तिथे कला अद्वैतला समजावत असते की अरे अद्वैत, तू असं करू नकोस. तुला AC मध्ये झोपण्याची सवय आहे. तुला अंगणामध्ये बाहेर असं झोपताना त्रास होईल. तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. आत्ता खूप उशीर झालेला आहे आणि तुला उद्या सकाळी ऑफिसला सुद्धा जायचं आहे. परंतु तिथे अद्वैत मात्र कलाचं काही एक ऐकत नाही. अद्वैत मुद्दाम तिथे रात्री बाहेर कलापाशीच झोपतो. तिथे अद्वैतला खूप मच्छर चावत असतात. परंतु अद्वैत कलासाठी सर्व काही सहन करत असतो. तो कलाला काही एकटं सोडत नसतो. ते पाहून कलाला खूप भारी वाटत असतं. कला अद्वैत एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अद्वैत सकाळी फ्रेश होऊन ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो. अद्वैत काल रात्री अंगणामध्ये बाहेर झोपल्यामुळे त्याला खूप मच्छर चावलेले असतात आणि त्याला ॲलर्जी झालेली असते. त्याचवेळी सरोज ही अद्वैतच्या रूममध्ये जाते. सरोज अद्वैतच्या चेहऱ्याकडे पाहते. सरोजला खूप मोठा धक्काच बसतो. ती अद्वैतला विचारते की अरे अद्वैत, हे तुला काय झाले आहे? सरोज खूप घाबरलेली असते. ती काळजीने अद्वैतला विचारत असते. अद्वैत सरोजला शांत करत म्हणतो, मॉम रिलॅक्स, मला काहीही झालेलं नाहीये.
मी फक्त काल रात्री बाहेर झोपलो होतो आणि तिथे खूप मच्छर होते. ते मच्छर चावल्यामुळे मला थोडीशी ॲलर्जी झालेली आहे. तू जास्त काही टेन्शन घेऊ नकोस. हे ऐकल्यावर सरोजला धक्का बसतो. सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत, तू तुझी रूम सोडून बाहेर का झोपला होतास? तुझ्या रूममध्ये काही प्रॉब्लेम होता का? त्यानंतर अद्वैत घडलेला सर्व प्रसंग सरोजला सांगायला लागतो. कलाच्या प्रेमात अद्वैत पूर्णपणे वेडा झाला. कलानेच अद्वैतवरती जादू केली असं सरोजला वाटत असतं. सरोजला कलाचा खूप राग आलेला असतो. त्याच वेळी कला अद्वैतच्या चेहऱ्यावरती लावण्यासाठी लेप घेऊन येते. कलाला तोंडासमोर पाहून सरोजच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तिचा स्वतःवरचा ताबा सुटतो. ती कलाला म्हणते की अगोदर जखम करायची आणि त्यानंतर मलम लावायचे ही तर तुझी सवयच आहे. तू माझ्या मुलाची काय अवस्था करून ठेवली आहे. मी आता तुला सोडणार नाही. तुला कळतंय का तू कसं वागते, काय करते? त्यावर कला सरोजला म्हणते की सरोज मॅडम, तुम्ही शांत व्हा. हे सर्व जे काही घडलं आहे त्यामध्ये माझी काही चूक नाही. वाटलंच तर तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाला विचारा, माझी काही चूक आहे का? हे त्याच्या हट्टी स्वभावाचे परिणाम आहेत. तरीसुद्धा मी त्याच्यासाठी हा लेप घेऊन आले आहे. त्याला थोड्या वेळानंतर बरं वाटेल. तुम्ही काळजी करू नका. तेव्हा तिथे अद्वैत सुद्धा कलाची बाजू घेत म्हणतो, मॉम, कला जी सांगत आहे ना, या सर्वांमध्ये तिची काहीही चूक नाहीये. यासाठी मीच जबाबदार आहे. तू उगाचच तिच्यावरती राग काढू नकोस. तेव्हा कला आणि अद्वैतचे प्रेम पाहून सरोज तेथून रागानेच निघून जाते. त्यानंतर कला अद्वैतला प्रेमाने खाली बसवते आणि त्याच्या चेहऱ्यावरती लेप लावत असते. तर इकडे खरेंच्या घरी संगीता दिनकरला सांगत असते की तुम्ही हे आत्तापासून हमालीचे काम करणं बंद करा, नाहीतर तुमची तब्येत खूप बिघडेल. त्यावर दिनकर संगीताला म्हणतो की जर मी हमाली करायचं सोडून दिलं तर मग आपण कर्ज फेडण्यासाठी पैसे कुठून आणायचे? काही जास्तीचे काम तर करावेच लागेल ना. त्यानंतर तिथे बँकेचे काही अधिकारी येतात आणि संगीताच्या हातावरती एक नोटीस ठेवतात. संगीता ती नोटीस वाचत असते तेव्हा तिला खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा दिनकर संगीताला म्हणतो की काय झालं संगे, त्यात काय लिहिलं आहे? तिथे संगीता दिनकरला रडतच सांगते की जर आपण पुढील 15 दिवसांमध्ये बँकेचे कर्ज फेडले नाही तर आपल्याला हे घर खाली करावं लागेल आणि त्यानंतर आपल्या घरावरती बँकेचा ताबा होईल. हे ऐकून दिनकर धक्क्यानेच खाली बसतो. दिनकरला खूप घाम फुटलेला असतो. तेव्हा संगीता आणि काजू दिनकरला सांभाळतात. काजू म्हणते की तुम्ही काळजी करू नका बाबा, सगळं काही ठीक होईल असं म्हणून ती दिनकरला पिण्यासाठी पाणी देते. दिनकर रडत त्यांना म्हणतो की आता आपण एवढे पैसे कुठून आणणार? जर आपल्या डोक्यावरती छप्परच राहिलं नाही तर आपला जगून काय फायदा? त्यानंतर आपण काय करणार आणि कुठे जाणार? तिथे सर्वांना जाम टेन्शन आलेलं असतं. तिथे काजू विचार करते की मला हे सर्व काही प्रकरण कलाताई सांगायलाच पाहिजे. तर इकडे कला किचन मध्ये स्वयंपाक करत असते. इतक्यातच कलाला काजूचा फोन येतो. काजू फोनवरती खूप रडत असते. तेव्हा कला काजूला विचारते की अरे गुंड्या, तुला रडायला काय झालं? तेव्हा काजू कलाला सांगते की कलाताई, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा कला म्हणते बोल पटकन, आपले आई बाबा तर ठीक आहेत ना? तिथे काजू सांगते की इथे काहीही ठीक नाहीये. गेल्या काही दिवसांमध्ये बाबा घरी खोटे सांगून बाहेर हमालीचे काम करण्यासाठी जात होते. त्यामुळे त्यांची तब्येत खूप बिघडली आणि ते उन्हातानाचे खूप कष्ट करत होते आणि आज तर बँकेची काही माणसं आली होती. ती आम्हाला नोटीस देऊन गेली. त्या नोटीसमध्ये असं लिहिलेलं होतं की पुढील 15 दिवसांमध्ये जर आपण त्यांचं कर्ज फेडलं नाही तर आम्हाला हे घर खाली करावं लागेल. आपल्या घरावरती बँकेचा ताबा असेल. हे ऐकल्यावरती कलाच्या पायाखालची जमीनच सरकते. काजू कलाला सांगत असते की आपली परिस्थिती, आईबाबांचे हाल मला बघवत नाहीये. आपले बाबा खूप खचून गेले आहेत. तेव्हा कला म्हणते की गुंड्या, तू अजिबात काळजी करू नकोस, मी काहीतरी करते. तू फक्त आईबाबांना सांभाळ असं म्हणून कला फोन कट करते. काजूचं सर्व बोलणं ऐकून कलाला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला खूप वाईट वाटत असतं.
हे टेन्शन दूर कसं करावं, आईबापांची कशी मदत करावी व पैसे कुठून मिळवावे याचाच विचार कला करत असते. कला पुन्हा एकदा तिचे जगदंबा भांडार सुरू करण्याचं ठरवते आणि दुसरं काही काम करता येतं का हे कला पाहत असते, जेणेकरून हे कर्ज लवकरात लवकर फेडता यावं. तर आता कला जास्तीचे पैसे कसे मिळवणार व खरे कुटुंबियांचे घर कसे सोडवणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे धमाकेदार ट्विस्ट्स आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.